अरे भाई, तू तू इथे बसलाय? नुसताच बसलाय? म्हणजे मला वाटतं म्हणजे आय मीन एकटाच बसलाय. अरे मी तुला काहीतरी समजून सांगत होतो मगाशी आणि तू. किड्या, मला तुझी फालतूची बडबड ऐकायची नाही. आधीच डोकं फिरलंय त्याच्यामध्ये. बाई माझं तू ऐकून घे, तुझं डोकं पण ठिकाणावर येईल आणि तूही. किड्या जा ना यार, सांगतो ना मी. नाही जाणार मी. माझा मुद्दा म्हणल्याशिवाय जाणार नाही. हे बघ, माझ्या दुकानात आलेलं टपचं टप गिराईक सुद्धा मी असं जाऊ देत नाही. एक तरी चड्डीत टिकवतोच त्याच्या हातात. त्यामुळे माझा मुद्दा मांडल्याशिवाय मी जाणार नाही. किड्या अरे 2 मिनिट भाई, 2 मिनिट, फक्त 2 मिनिट ऐकून घे ना. हवं तर घड्याळ लाव. तर माझा मुद्दा काय आहे? तो आपला दोस्त आहे यार, एकदम जिगरी दोस्त आहे. तुला ना असं असं वर वर जाताना बघायचंय आपल्याला, असं वर. म्हणजे तसा तू ढगातच असतोस. अरे ते म्हणतात ना हिंदीमध्ये, आसमान की ऊंचाई को छूने वाला, तसं झालेलं बघायचंय मला. आणि तुझ्या बाजूच्या सीटवर कोणाला बघायचंय? माया. कर दी ना छोटी बात. माया नाही, शनाया. शनया भाई, राधिका मसालेची सर्वे सर्वा. तू कोण आहेस? एसबी कंपनीचा सिनियर मॅनेजर. एसबी कंपनीचा सिनियर मॅनेजर. तुला कोण मिळाला हवी? तर राधिका मसालेची सर्वे सर्वा म्हणजेच शनया. आय स्वेअर यार, तुम्हाला दोघांना पुन्हा एकत्र आलेलं बघायचं यार. सगळं विसरून एकत्र आलेलं बघायचंय. काय बोलतोय तू? इम्पॉसिबल आहे यार हे. अरे यार, इम्पॉसिबल को पॉसिबल करने वाले का नाम तो गुरु है ना. पण नाही करायचंय मला हे असलं काही. काय 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 प्रॉब्लेम काय आहे? अरे हे असं करून मी काय मायाला काय मायाला काय? मायाला काय? मायाला फसवतोयस? हा म्हणजे म्हणजे तू मायाला फसवत नाहीये? काय डोक्यावर पडलंस का? मी कशाला असं बाई, तू मायाला फसवतोच आहेस. अरे तू काहीतरी मूर्खासारखं. काहीतरी काय? जर तसं नसेल तर मग तू तुझ्या हार्टवर हात ठेवून म्हणून दाखव की हो, माझं मायावर खरं प्रेम आहे. ठेव हात, बोल. काहीतरी बोलू नका. आहेच आता माझं प्रेम खरं, त्याच्यात काय सांगायचं? अरे भाई भाई, तू माझ्यासमोर खोटं नाही बोलू शकत. हा, केडी समोर नाही. तू साऱ्या जगाला फसवू शकतो पण केडीला नाही. तुला मी चांगला ओळखतो. तुझं आजही शन्यावर प्रेम आहे आणि ते राहणार आहे. अरे भाई, मी पाहिलंय तुला. जशी दारू भिनते ना, तशी शनया भिनली होती तुझ्यात. ती लाईफ टाईम उतरणं शक्य नाहीये गुरु. म्हणजे तू काय काय नाही केलंय यार तिच्यासाठी. हा, स्वतःच्या बायकोला सोडलं, स्वतःच्या पोटच्या पोराला सोडलं, आई बाप घरदार सगळं सगळं सोडलं यार तू शनयासाठी. नाही, हे सगळं तू शनयासाठी केलं. ते जर तुला मायासाठी करावं लागलं तर तू करणार आहेस का? गुरु, बघ एकदा स्वतःकडे. नाही म्हणजे जर तुझं शन्यावर प्रेमच नाहीये तर तिच्या आयुष्यात आता जे काही घडतंय त्याने तुला का फरक पडतोय? एवढं मोठं सरप्राईज दिलंस ग मला. पण जरा टेन्शन आलंय मला. टेन्शन कसलं? अगं टेन्शन म्हणजे मी त्या फंक्शन मध्ये बच्चन दिलं एवढं, हे करेन ते करेन. मला काहीच माहिती नाही. जमेल ना मला? का नाही जमणार? तू एवढी हुशार आहेस, स्मार्ट आहेस आणि काही दिवस थोडस जड जाईल पण नंतर आम्ही सगळेजण आहोत ना तुला मदत करायला. हा, ते तर आहेच. तुम्ही सगळे आहातच. एस्पेशली तू आहेस, पण मी जरा तरी बिंदास्त आहे. तू आहेस म्हणून आम्ही सगळेजण निर्धास्त. हे बघ शन्या, तुला राधिका मसाल्याची केवळ सीईओ पदाची जबाबदारी नाही सांभाळायची. यापेक्षा जास्त काहीतरी करायचंय आणि मला खात्री आहे ही गोष्ट फक्त तूच करू शकतेस. तर अजून काय करायचंय? तेच मला तुला सांगायचंय म्हणून तुला. काय काय झालं श्रेयस? टेबल बुक झालाय. बरं ठीक आहे, येतो आम्ही. नाही, सगळेजण तुमचीच वाट बघतायत. हो का? तेच मग येते. हा म्हणजे नंतर बोलू. चला. नाही, हे बघ तू माझं ऐक. माझं आजपर्यंत ज्यांनी ऐकलंय ना त्यांना फायदाच झालाय. शनया बरोबर राहण्यातच शहाणपण आहे. कसलं शहाणपण? काही काय बोलतोय? हे बघ, ती शनया राधिका मसाल्याची सर्वे सर्वा झाली आणि तेही त्या राधिकाच्या जीवावर. बरं, असं एखाद्या कंपनीचं प्रमुख पद कशाशी खातात याची साधी कल्पनाही नाहीये तिला. अरे तू काय सांगतोस मला? कुठे ती बिंडोक शनया आणि कुठे ती स्मार्ट, अँबिशियस अशी
माया, काही कंपॅरिझनच नाही दोघींमध्ये. बाई कंपॅरिझन करायची तर स्मार्टनेसची कशाला करतोय? प्रेमाची कर ना. तुझ्यावर कोण जास्त प्रेम करतं, तुला कोण जास्त समजून घेतं, तुझा कोण जास्त रिस्पेक्ट करतं, तू कुणाबरोबर कम्फर्टेबल आहे त्याचा विचार कर ना भाई. कुणाबरोबर आहेस कर ना विचार. ओके फाईन, नको घेऊन देऊ, नाही येणार मी पार्टीला. ए, नाही नाही असं चिडू नकोस ना बच्चा. बरं ठीक आहे, ड्रेस घ्यायचा आहे ना, जाऊयात चल शॉपिंगला. ब्युटिफुल, ऍब्सोल्युटली स्टनिंग. खाली बस, खाली बस. ये सावकाश. जम्प नाव. ओके गुरु, पाण्याच्या खाली अंगठी आहे, तिकडे जा, खाली जा प्लीज, डुबकी मार. फायनली आय गॉट इट. तुझ्यासाठी छान गजरा घेऊन आलो होतो. कम ऑन गुरु, मला नाही आवडत हे गजरा वगैरे. चल. मिळालं ना उत्तर? कोण आहे ती? सोड ना खेळ. ए भाई भाई, तू तू तिकडे जातो पुन्हा येतो, ते जाणं येणं नको यार. तू इथेच बस, आता बसलोय ना, आता बोल. आता सांग मला, उत्तर सांग, कोण आहे ती? हो बाबा ठीक आहे, मी होतो शनाया बरोबर कम्फर्टेबल होतो, मान्य आहे. माया बरोबर ना ती एक जनरेशन गॅप जाणवते यार मला. ठीक आहे, मान्य करतो. अरे बाई असणारच ना, आहेच ती गॅप, आणि ती लाईफ टाईम असणार आहे. पण शनाया बरोबर तसं काही नाहीये. किड्या, पण माया बरोबर सुद्धा आता माझं ट्युनिंग जमतंय ना, आमच्यात कम्फर्ट लेवल यायला लागली आहे. स्वतःला बसवतोय तू. अरे तू निघ ना, बाहेर पड ना त्या मायामधनं. किड्या, असं कसं निघू? काही काय बोलतोयस? मी लग्नाचं वचन दिलंय मायाला. ए भाई, मी माझ्या कस्टमरला जसा चड्डीचा खरा रेट सांगत नाही ना, तसा तू तुझ्या कुठल्याही गर्लफ्रेंडला खरं वचन बिचन देत नाही. आणि दिलेलं वचन तोडणं तुझ्यासाठी काय नवीन आहे का बाई? किड्यात मी तसा होतो, आता नाहीये. म्हणजे ऍटलीस्ट मायाच्या बाबतीत मी असा नाही वागू शकत. का? हे बघ, माझं तिच्यावर प्रेम आहे नाही हा वेगळा मुद्दा, म्हणजे नाही माहिती मला. पण किड्या, माझा जेव्हा वाईट पॅच चालू होता ना, त्यावेळेला ही एकटी मुलगी माझ्या बरोबर उभी होती. म्हणजे ती राधिकाशी नडली, बरोबर. सौमित्र सारखा तिचा बेस्ट फ्रेंड तिने तोडला माझ्यासाठी. आणि माझ्यासाठी तिने यशवंत सरांच्या नजरेत असलेला तिचा रिस्पेक्ट स्टेकला लावला होता. हे सगळं तिने माझ्यासाठी केलं, आणि एवढं सगळं सॅक्रिफाईस तिने माझ्यासाठी केल्यानंतर मी स्वार्थी वागू तिच्याशी? अरे तू कधीपासून असले आयडियल विचार करायला लागला यार? मायासाठी करावा लागेल मला. आणि केड्या, मी कंटाळलो रे आयुष्यात धावपळ करून. आता मला हातचं सोडून पळत्याच्या मागे नाही लागायचं. नाही, हे मान्य, हातचं सोडून पळत्याच्या मागे लागायचं नाही वगैरे, पण जे हातात धरलंय ते वर्थ आहे का? म्हणजे तू ऐक, म्हणजे माया तुला प्रसिद्धी देईल, पैसा देईल, पण प्रेमाचं काय? प्रेम देईल, पण शनाया तुला तिन्ही गोष्टी देऊ शकते. माणसाला ना प्रेम लागतं यार आयुष्यात, जगायला प्रेम लागतंच. आणि कम्पॅटेबिलिटी मॅच होईल असा पार्टनर पण लागतो. तर नाहीतर काय ना, तुझं तेच होणार पुन्हा. हिस्ट्री रिपीट्स. जे राधिका बरोबर झालं तेच माया बरोबर होणार. चालेल का तुला? किडे, एक मिनिट, मला काय चालणार किंवा तुला काय चालणार यानं काय फरक पडतोय? नाही, मुळात आपण डिस्कशन का करतो इथे? हे बघ किड्या, एक गोष्ट लक्षात घ्या, आता जे झालंय ते झालंय. आता परत गोष्टी नॉर्मल नाही होऊ शकत. ती शनाया नाही ऍक्सेप्ट करणार यार मला. अरे मी आहे ना, मी बोलतो, मी शनायाशी बोलतो. तिला कसं पटवायचं ते माझ्याकडे लागलं. तू तुझ्या मनाची तयारी कर. तू त्या मायामधनं बाहेर पड. फॉर द टाइम बिंग तुमचं जे काही लग्नाचं ठरतंय ना ते थांबव. टाइम बाय कर यार. तू विचार कर भाई, विचार कर आणि निर्णय घे. खेड्या, मीच मायाच्या मागे लागलो होतो लग्नासाठी, आता मीच परत. तुझ्यासाठी कठीण आहे. अरे राधिका आणि शनाया सारख्या बायकांना टोप्या घातलेस तू. माया काय चीज आहे? सोच मत. सोचने से ना उलझन और बढ़ेगी. उलझो मत, बोल डालो. असे काय बसलेत सगळे? चला ना, घ्या ना खायला, आलंय सगळं. काय झालंय काय? असे शांत का बसलाय? बोला ना काहीतरी. वहिनी, नाही म्हणजे आम्हाला आनंद आहेच, आपल्या राधिका मसाल्याला 3 वर्ष पूर्ण झाली याचा. फक्त
आमच्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आहे की असं ऑल ऑफ अ सडन तुम्ही रिझाईन का केलं? म्हणजे माझ्या लक्षात येत आहे, म्हणजे या कोणाचाही शनायावर अविश्वास आहे अशातला भाग नाहीये, पण हा जो काही निर्णय घेतलाय त्यामागे तुझा नेमका विचार काय हे सगळ्यांना जाणून घ्यायचं असं. सांगते. पण आज आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे की नाही? म्हणजे शन्या आपल्याला पुन्हा एकदा जॉईन झालीये, शिवाय राधिका मसालेला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज आपल्या कंपनीत काहीतरी बदल घडलेत. सो तुम्ही सगळेजण आनंदी असणं माझ्यासाठी पहिली गरज आहे. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. पण राज ऐक ना, खरं सांगू का, मलाही सेम क्वेश्चन पडलाय. म्हणजे एवढे केपेबल कॅन्डिडेट्स असताना तू मला का चूज केलंस? शन्या, तू कधी बुद्धिबळ खेळलीस? म्हणजे चेस? शनाया चेस खेळू शकते मी, पण खेळले नाहीये. म्हणजे कसं असतं, चेस खेळताना राजा बरोबर वजीर असतो, हत्ती, घोडे, उंट सगळेजण असतात. पण कधी कधी प्यादी पुढे करावी लागतात. याचा अर्थ हत्ती, घोडे, उंट केपेबल नसतात असं आहे का? तर तसं नाही. पण प्याद पुढे करणं ही परिस्थितीची गरज असते. ते प्याद सुद्धा समोरच्या राजाला चेकमेट करू शकतो. आपल्यालाही चेकमेट करायचंय माया आणि गुरुनाथला. मगाशी मी तुला म्हंटल ना, तुझा हा हात खूप महत्वाचा आहे, तुला खूप कामं करायची आहेत. ते याचसाठी त्या दिवशी गुरुनाथ आणि माया आपल्या घरी आले होते. आम्ही लग्न करणार आहोत. आणि तुम्हा सगळ्यांना एक फायनल वॉर्निंग. आता तुम्ही सगळे विरुद्ध आम्ही दोघं. नाही, आता खेळूयात स्पर्धा. फक्त फायनल रिझल्ट नक्की आहे, मीच जिंकणार. कारण गुरुनाथ सुभेदार फक्त जिंकण्यासाठीच खेळत असतो. तेव्हा शनाया असं म्हणाली की मी गुरुनाथकडे परत जाते. जसं गॅरीने पिंकीची खोटी खोटी माफी मागितली होती ना, तशी मी गॅरीची खोटी खोटी माफी मागते आणि त्याला असा पटवते की तो परत माझ्याकडे येईल. आणि त्याच वेळेला मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की माया आता यांच्यासाठी आधार आहे, पण यांना ती आधार नको, डोईजर झाली पाहिजे. पण सौमित्र, तू म्हणाला होतास की गुरु असं करणार नाही, गुरु केवळ फायद्यासाठीच काहीतरी करेल. अगदी बरोबर ओळखलंयस तू त्यात. जिथे फायदा असतो तिथेच ते जातात. आणि आता तर शनाया राधिका मसालेची सर्व आहे. तिच्या हातात सर्व डिसिजन आहे. ती सीईओ आहे. हे सगळं असल्यानंतर गुरुनाथ शनायाकडे परत येणारच. ते पॅचअप करण्यासाठी प्रयत्न करणार, ते तिला सॉरी म्हणणार, आणि हे सगळं बघून माया पॉझिटिव्ह होणार. आणि हीच गोष्ट आपल्याला हवी आहे. इकडे माया पॉझिटिव्ह होणार, गुरुनाथ शनायाला हाताशी धरून राधिका मसाले बंद पडण्यासाठी प्रयत्न करणार. त्यांना असं दाखवत राहायचं की त्यांचे सगळे प्लॅन यशस्वी होत आहेत. आणि त्याच वेळेला संधी साधून माया समोर गुरुनाथची पोलखोल करायची. खरंच कमाल प्लॅन आहे आणि हे फक्त तुलाच सुचू शकतं. हो, आणि एवढी मोठी रिस्क फक्त तुम्हीच घेऊ शकता वहिनी, प्रश्नच नाही. पण बोक्या, मला पटलं तुझं. ही खरंच खूप विचार करते. भारी यार. आणि शिवाय या सगळ्यामध्ये आपला खूप फायदा सुद्धा होणार आहे. काय, गुरुनाथनी आणि मायानी असं सांगितलंय ना की मीडिया समोर ते फोटोज मी व्हायरल करणार. त्या सगळ्यातली ना मी हवाच काढून टाकली. म्हणजे त्याचा काय संबंध आहे? हे पा, आता काय की त्यांना राधिका मसाले एसबी कंपनीमध्ये मर्ज करायची होती आणि त्यासाठी ते आपल्याला ब्लॅकमेल करत होते. आणि त्यासाठी राधिका मसाले मर्ज करण्याचा डिसिजन मी घेणं गरजेचं होतं. आता मी राधिका मसाल्याची कोणीही नाही, सगळे हक्क शनायाकडे. ते आपल्याला त्या फोटोसाठी ब्लॅकमेल का करतील? आता माझ्याकडे कोणतेही हक्क नाही.
त्यामुळे ब्लॅकमेल करण्याचा प्रश्नच येणार नाही. जीनियस मॅम, यू आर जीनियस. हो खरंच, म्हणजे आता तुम्ही चेस हे नाव घेतलं ना, तुम्ही एकदम बरोबर ग्रँड मास्टर सारखं खेळताय. खरं आहे आनंद. पण वहिनी, आम्हाला एक सांगा, या सगळ्याचा राधिका मसाल्याला काय फायदा होणार आहे सांगा ना जरा. आतापर्यंत आपण मोठ्या प्रमाणावर केवळ घरगुती स्वरूपाचे मसाले बनवत होतो, पण आता आपण जरा बिझनेस एक्सपांड करतोय. धाब्यावरती लागणारे मसाले, 5 स्टार मध्ये लागणारे मसाले सुद्धा आपण राधिका मसालेमध्ये तयार करू. शनायाच्या येण्याने अनेक पद्धतीचे बदल होतील, नवी दिशा मिळेल आपल्या बिझनेसला. आणि इतकंच नाही तर आपल्या प्रत्येक प्रोडक्ट वरती आता शनायाचा फोटो असेल. आणि हा बदल निश्चितच लोकांना आवडेल. सो नव्याने लोक आपल्या प्रोडक्ट कडे वळतील. जबरदस्त. काय चला चला चला, घ्या घ्या घ्या. गुरु, फोन का उचलत नाहीयेस? कधीपासून फोन करते तुला. तू अजूनही त्या टेन्शन मध्ये आहेस का? अरे राधिकाने जे केलं ते जाऊ दे ना. माया, मला नाही त्या विषयावर बोलायचं प्लीज. ओके ओके, तू बस, मी तुझ्यासाठी कॉफी वगैरे घेऊन येते. माया ऐक ना, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. मलाही तुझ्याशी बोलायचंय. हा ठीक आहे ना, मग तू बोल आधी. म्हणजे आय नो की हे ऐकून तू सरप्राईज होणार आहेस, बट आय हॅव टू डू दिस. ओके गुरु, आपण लग्न करूया. तू त्या मायामधनं बाहेर पड. तुमचं जे काही लग्नाचं ठरतंय ना ते थांबव. लुक ॲट युअर फेस. आय न्यू दिस की तू ना असाच रिॲक्ट होणार आहे. कारण ऑफकोर्स आतापर्यंत मीच नाही नाही म्हणत होते, बट मी खूप विचार केला आणि मला आता कळलंय की आपल्या रिलेशनला एक मॉरल बेस असणं फार गरजेचं आहे. सो आपण लग्न करूया. ओके पण ते तुझ्या अटी कंडिशन्स ते. डोंट यू वरी अबाउट इट. आय एम डॅम शुअर तू त्या सगळ्या कम्प्लीट करशील. आणि तसंही मी कुठे म्हणते की 2 दिवसात करूया लग्न म्हणून. 2 महिन्यांनी करू, वेळ घेऊ. आणि तोपर्यंत मी मॉमशी सुद्धा बोलून घेते. म्हणजे विल हॅव इनफ टाइम इन आवर हँड. गुरु, तू काय नुसतं एवढंच का रिॲक्ट करतोय? हे सगळं माझ्यासाठी फार अनएक्सपेक्टेड आहे ना. मी अजून त्या सकाळच्या धक्क्यातूनच सावरलं नाहीये तर. अच्छा, म्हणजे मी लग्नासाठी तयार झाले हा धक्का आहे तुझ्यासाठी? हा नाही तसं नाही माया, मला तसं नाही तर काय गुरु. सी, तू डिस्टर्ब आहेस का अजून? शनाया CEO झाली याचं टेन्शन आलंय का तुला? प्लीज त्याचं टेन्शन नको घेऊस. इनफॅक्ट मी तर म्हणेन विसरून जा कोणी शनाया नावाची मुलगी तुझ्या आयुष्यात होती ते. तिच्या लाईफमध्ये काय घडतंय काय नाही याच्याशी आपल्याला काय देणं घेणं. आपण नवीन लाईफची सुरुवात करणार आहोत गुरु. मी तर म्हणेन तू आता यापुढे त्या घरी सुद्धा जाऊ नकोस. काय गरज आहे तिथे जायची? म्हणजे लग्नानंतर एनी विच वेज आपण तिथे राहणार नाहीच होत, नाही का? आपलं छान घर असेल, आपलं सगळं फ्युचर लाईफ आपण तिकडे स्पेंड करायचं. मी तर सगळं प्लॅन करून ठेवलंय. मला असं वाटतं. माया ऐक ना, माझं जरा. नाही, तू ऐक माझं. आपण लग्न करतोय अँड दॅट्स फायनल. माझी तर कम्प्लीट तयारी झालीये. आता तू तुझी तयारी कर.